हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या खानदेशी स्पेशल मेनू विथ तृप्ती या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण भरपूर कॅल्शियम आयरनयुक्त पराठा बनवणार आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 बीटरूट. त्यांना धुवून साल काढून घेतला आहे आणि त्यांना अशा प्रकारे कापून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 कप पाणी. पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर ते दळताना मिक्सरच्या भांड्यातून बाहेर पडेल. दळताना पेस्ट एकदम बारीक दळायची आहे, नाहीतर त्याच्यात जाड गुठळ्या राहून जातील बीटच्या. एका कढईमध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आपण हा पराठा सर्व पीठ टाकून बनवणार आहोत, त्याच्यामुळे मल्टीग्रेन पिठाचा पराठा बनवणार आहोत आपण. याच्यात टाकायचं आहे आपल्याला 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी दादरचं पीठ. ज्वारीचं राहिलं, नाचणीचं राहिलं तरी चालेल. 1 मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा, जिरं आणि लसूणला ठेचून घेतलेला आहे. लसूणच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दळून घेतलेली बीटची पेस्ट. 1 चमचा हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा मिरची पावडर टाकायची आहे तिखट. हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मिक्स झाल्यानंतर थोडं करून पाणी टाकायचं. जेवढं पाणी लागेल तेवढंच टाकायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि अजून मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं. येथे पीठ मळून झालेलं आहे. आता याला 10 मिनिटं राहू द्यायचं आहे रेस्टसाठी. 10 मिनिटं झाल्यानंतर पीठला असं दिसेल ते पीठ. त्याला अजून एकदा मळून घ्यायचं आणि गॅसवरती तवा तापायला ठेवायचा आहे. पिठामधून 1 गोळा घ्यायचा काढून. बाजूला वाटीत तूप घ्यायचे लावण्यासाठी, बटर राहिलं तरी चालेल. आता हा गोळा आपण लाटून घेऊ आणि तूपच्या साहाय्याने त्याची 4 पदरी घडी करू. ज्याप्रमाणे आपण चपाती लाटताना 4 पदरी घडी करतो त्याप्रमाणे आपल्याला या गोळ्याची घडी करायची आहे. आपण घरगुती तुपाचा वापर करतो याच्यामध्ये. आता मस्तपैकी पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे. येथे पराठा लाटून झालेला आहे. तव्याला मस्त तापू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची आहे, मीडियम. तव्याला तूप लावायचं आहे आणि त्याच्यावरती पराठा टाकून द्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम राहू द्यायची आहे. आता पराठा आपण पलटवून घेऊ. दुसऱ्या बाजूने पण आपण त्याला तूप लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला मीडियम आचेवरती खमंग पराठा भाजून घ्यायचा आहे. जे कोणी आपल्या घरात पराठा खात नसतील ते सुद्धा हा पराठा पाहून खातील आणि आठवड्यातून तुम्हाला 2 ते 3 दिवस करायला लावतील. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खूप टेस्टी आणि पौष्टिक कॅल्शियम आयरन विटामिन्स युक्त हा पराठा आहे. याला आपण दह्यासोबत, कढीसोबत खाऊ शकतो, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो, मिरचीच्या ठेचासोबत खाऊ शकतो. हे पहा, इथं एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारा मस्तपैकी मल्टीग्रेन बीटचा पराठा तयार आहे, पौष्टिक. आणि त्याच्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. दह्यासोबत आपण हा पराठा खाणार आहोत. तर तुम्हाला पराठा कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील, शिकायला मिळतील आणि करायला पण मिळतील. नक्कीच ट्राय करा. आणि बघा, इथं मी ट्रायंगल शेपचा पराठा देखील बनवलेला आहे. त्याला भरपूर लेयर्स पडतात. अशा प्रकारे तुम्ही ट्रायंगल शेपचा पण पराठा बनवू शकता. व्हिडिओ जर आवडला तर बाय बाय.